महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात आणि 30 तारखेला तुम्ही अकाउंटला एक्झॅक्टली विचारता, हे असं का केलं रे बाबा? खरंच सांगा, तुमच्यापैकी किती जण असं करतात? आता एक गोष्ट खरी सांगते तुम्हाला, की पैसे कमवणं हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याहूनही इंटरेस्टिंग प्रॉब्लेम मी तुम्हाला आता सांगते. तो म्हणजे पैसे कमावत असूनही ते पैसे जातायत कुठे, हा त्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. कारण पैसा तुमच्याकडे येतोय, पण तो पैसा तुमच्याकडे थांबत नाहीये. आणि एक्झॅक्टली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचंच कारण शोधणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका देशमुख आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांसोबत आपल्या आयुष्यात असणारा पैसा, आपलं कॉन्फिडन्स, त्यानंतर आपले स्वप्न, आपल्या आयुष्याला इन्फ्लुएन्स करणारे छोटे पॅटर्न्स, या सगळ्यांबद्दल दिलखुलास चर्चा करणार आहोत. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या रोजच्या आयुष्यातील जे एक्झाम्पल्स असतील त्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या मोठ्या कॉम्प्लेक्स गोष्टी समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॅल वी गेट स्टार्टेड फॉर टुडेज व्हिडिओ. आजचा एक्झॅक्टली जो प्रश्न आहे, आजचा पूर्ण जो व्हिडिओ आहे, हा याच प्रश्नाच्या अराउंड असेल. पैसा येतोय पण तो कुठे जातोय हेच कळत नाही. ओके, तर सगळ्यात पहिले एकदा मी माझा माइंड मॅप जो आहे तो शेअर करते, सो दॅट तुम्हाला काही पॉइंटर्स क्लिअर होतील. चला तर मग, सुंदर अशा एका माइंड मॅपच्या मदतीने आता आपण समजून घेऊया की पैसा येतोय पण तो कुठे जातोय ते. तर एकच परफेक्ट. तर आता माझा माइंड मॅप हा विजिबल आहे असं समजते. तर आज या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे पॉइंटर्स बघणार आहोत. सगळ्यात पहिला पॉइंटर आहे तो म्हणजे इमोशनल स्पेंडिंग. तर पैसा हा वेगवेगळ्या ठिकाणावरनं कदाचित आणि किंवा तुमच्यापैकी काही जणांकडे हा एकाच ठिकाणावर येत आहे. तुमच्यापैकी काही जणांकडे हा वेगवेगळ्या ठिकाणांवरनं येत आहे. पण तो एक्झॅक्टली कुठे जातोय हेच कॅल्क्युलेशन करता येत नाहीये, हेच ट्रॅक करता येत नाहीये. तर आता ही गोष्ट आपण बघूयात की पहिल्यांदा सगळ्यात पहिले तर आपण बघूयात इमोशनल स्पेंडिंग. कधी तुमचा मूड खराब असतो आणि तुम्ही काहीतरी शॉपिंग करता. स्ट्रेस आलाय, शॉपिंग करूयात. काहीतरी सॅडनेस आहे, काहीतरी चला जाऊन विकत घेऊयात. स्वतःला ट्रीट करतो किंवा ट्रीट करते, सेलिब्रेट करायचंय, महाग अशा रेस्टॉरंटमध्ये जायचं किंवा आणखीन काहीतरी करायचं. मी स्वतः या गोष्टी डिझर्व करते म्हणून जायचं आणि खर्च करायचा. ऑनेस्टली मला एकदा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुमच्यापैकी किती जणी किंवा किती जण हे करतायत? काहीतरी स्ट्रेस आलाय, मी आत्ता झोमॅटो ओपन करते किंवा स्विगी ओपन करते आणि फूड ऑर्डर करते. कधी खूप काम केल्यावर असं वाटतं की चल मी स्वतःसाठी काहीतरी घेते, आणि हे वाटणं साहजिक आहे. वी आर ह्युमन बिईंग्स, हे वाटणं साहजिक आहे. पण हे फ्रिक्वेंटली वाटणं ह्यात प्रॉब्लेम आहे. एखाद्या वेळेस वर्षातनं किंवा चला 6 महिन्यातनं एकदा काहीतरी वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. पण फ्रिक्वेंटली प्रत्येकच वेळेस हे वाटणं ही एक हॅबिट आहे, ही एक सवय आहे. आणि ह्या सवयी खातीर मग आपण इमोशनल स्पेंडिंग करायला लागतो. करेक्ट? आता ह्याच इमोशनल स्पेंडिंग करते वेळे फक्त एक छोटासा प्रश्न आपण जर विचारला की हे जे मी काही करतेय ते खरंच गरजेपोटी मी घेतेय, का मला फक्त आत्ता एक कशा ना कशा प्रकारची फिलिंग हवी आहे? जर ह्या प्रश्नाचं 1 ते 2 मिनिट पॉज घेऊन जर तुम्ही विचार केला की मला या गोष्टीची आता खरंच गरज आहे, का मी फक्त माझ्या फिलिंगला सॅटिस्फाय करण्यासाठी ही गोष्ट घेतेय, त्याच वेळेस तुमचा इमोशनल स्पेंडिंगवर कंट्रोल व्हायला चालू होईल. तुमच्यापैकी किती जणांना, किती जणींना ही गोष्ट किंवा ही छोटी ट्रिक पॉवरफुल वाटतेय, किंवा तुमच्यापैकी किती जण किंवा किती जणी ही छोटीशी ट्रिक इम्प्लिमेंट करणार आहात आणि यू आर सो एक्साइटेड टू इम्प्लिमेंट दिस ट्रिक? प्लीज लेट मी नो इन टू द कॉमेंट सेक्शन. अमेझिंग, थँक्यू सो मच. आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की पैसा आला की लाईफस्टाईल वाढतो आणि दिस इज नॅचरल. ओके, अपग्रेड व्हायला पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की माझा पगार 50,000 आहे, 1 लाख झाला की मी आरामात राहील. ओके, जेव्हा 1 लाख होतो तेव्हा म्हणतो की 2 लाख झाले तर मी ऐशो आरामात जगेल, 2 लाखाचे 5 लाख झाले की मी ऐशो आरामात जगेल. जेव्हा हे असा एक एक टप्पा समोरचा पुढे दिसत जातो ना, तेव्हा त्यासोबत अचानक खर्चही वाढायला लागतात. फॉर एक्झाम्पल, iPhone 17 Pro Max आलाय, मला तो घ्यायचा आहे. नवीन गाडी आली, अपग्रेडेड मॉडेल आहे, ते घ्यायचे.
नवीन रेस्टॉरंट खोललंय आत्ताच माझ्या एरियामध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मला चेक करायचंय कशा पद्धतीचं आहे. नवीन लाईफस्टाईल म्हणजे काय, इन्कम वाढतंय पण त्याचबरोबर जे काही स्पेंड करण्याची स्पीड आहे ना ती पण तेवढ्याच झपाट्याने वाढतीये. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये नकळत बॅक टू स्क्वेअर वन येत आहे, यायला होते. मग या प्रोसेसमध्ये लक्षातच येत नाही पैसा कुठे गेलाय ते. म्हणून इन्कम वाढवणं हे महत्वाचं नाही, महत्वाचं तर आहेच, सॉरी, म्हणून इन्कम वाढवणं हे महत्वाचं तर आहेच, पण त्याही पेक्षा महत्वाचं वाढलेल्या इन्कमला मी कसं मॅनेज करतेय. माझं इन्कम वाढतंय पण माझा जो फायनान्शियल गॅप आहे ना तो कमी होतोय की नाही, हा मेन प्रश्न आहे. किती जणांना, किती जणींना हा प्रश्न पॉवरफुल वाटतोय, प्लीज एकदा मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. अमेझिंग, थँक्यू सो मच. जसं इन्कम वाढत जातं तसं लाईफस्टाईल अपग्रेड व्हायला जाते, जसं लाईफस्टाईल अपग्रेड होतं तसे एक्सपेन्सेस वाढायला लागतात. सो या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडंसं अनालिसिस करणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तिसरा पॉइंट म्हणजे पैसे हातात ठेवण्याची सवय नाही. ओके, पैसा हातात आला, पैसा आपण कमवायला, आपल्याला पैसा कमवायला शिकवलं जातं, पण तोच हातात आलेला पैसा कसा मॅनेज करायचा हेच आपल्याला कधी आपल्या एज्युकेशन सिस्टमने असेल किंवा आपल्या घरच्यांनी असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलंच नाही. त्याची प्लॅनिंग कशी करायची, त्याची सेव्हिंग कशी करायची, त्याची इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिकवलंच जात नाही. आणि मग एक्झॅक्टली या सगळ्यांमध्ये होतं काय, मग या सगळ्यामध्ये होतं काय, पैसा आला, खर्च होतो, खर्च झाला तर काहीतरी जर उरलेलं असेल तर सेव्हिंग होते. म्हणजे काय, लगेच खर्च, काही प्लॅनिंग नाही त्या पैशांची, ट्रॅकिंग तर अजिबातच नाही. आणि सेव्हिंग म्हणजे काय, तर जे काही उरलेले पैसे असतील त्याला मी सेव्हिंग मध्ये टाकतेय. अशा पद्धतीनं ही सवय जी आहे ती आपली पुढे चालायला लागते. आता एक्झॅक्टली सेव्हिंग ही अशी नसते की उरलेल्या पैशांमधनं मी बचत करते, नाही. एक्झॅक्टली सेव्हिंग म्हणजे काय, तर उरलेले पैसे नाही. सेव्हिंग हा आधी घेतलेला डिसिजन असायला पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये माझ्याकडे एवढे येतात, त्यातले एवढे माझे सेव्हिंग मध्ये जातात आणि बाकीचे सगळे माझे एक्सपेन्सेस जे काही मला वाटते त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात आहेत. मला चौथी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची, पैसा, मनी म्हणजे एक इमोशन आहे. मनी इज एनर्जी. ओके, आता किती जणांना खरं सांगा, पैसा आला की एक्साइटमेंट वाटते, पैसा गेला की गिल्ट वाटायला लागतं, पैसा साठवला की इनसेक्युरिटी वाटायला लागते. मी पैसे साठवते पण कशासाठी, माझ्या आयुष्यात जे बॅड डेज येतील, जे चुकीचे दिवस येतील, जे मी हॉस्पिटलमध्ये असेल तर हा पैसा कामाला येईल त्यासाठी. म्हणजे पैसा तुम्ही सेव्ह करताय, त्याच सोबत इनसेक्युरिटी पण त्यासोबत येते. पैसा जर मी स्पेंड केला तर टेम्पररी मला रिलीफ मिळतोय. किती जणे असे आहेत ऑनेस्टली मला एकदा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. म्हणून एक्झॅक्टली जेव्हा आपण, पैसा म्हणजे एक इमोशन आहे, ओके, म्हणून अनेकदा आपण फायनान्शियल डिसिजन्स घेतच नसतो, आपण काय करत असतो, इमोशनल डिसिजन घेत असतो. ओके, आणि म्हणून पुढच्या वेळी काहीतरी खर्च करण्याआधी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. तो प्रश्न म्हणजे, मला हे खरंच हवं आहे का मी फक्त माझ्या फिलिंगला सॅटिस्फाय करण्यासाठी हे घेतेय. कारण हा जो छोटासा पॉज आहे ना, हा छोटासा पॉज तुमचे बरेच सारे पैसे हे वाचवू शकतो. म्हणून एक्झॅक्टली पैसा ही एक इमोशन आहे. त्या इमोशनला तुम्ही कसं जगायचे, त्या इमोशनला, त्या एनर्जीला कोणत्या मोशन मध्ये तुम्हाला न्यायचंय हे एक्झॅक्टली तुमच्यावर डिपेंड असलं पाहिजे. ओके, चलो. तर आता मी तुम्हाला परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी रिवाइज करते हळूहळू. इमोशनल स्पेंडिंग म्हणजे काय, की एक्झॅक्टली स्ट्रेस आला की शॉपिंग, दुःख झालं काहीतरी विकत घेऊ, सेलिब्रेट करूया, मी डिझर्व करते. ओके, म्हणजे काय, की इमोशनल स्पेंडिंग मध्ये तुम्ही काय करता, की लाईफस्टाईल वाढतं तुमचं. म्हणजे पैसा हातात ठेवण्याची सवय नाहीये आणि पैसा ही एक काय इमोशन आहे. म्हणजे पैशांसोबत आपल्याकडे वेगवेगळ्या इमोशन्स जोडल्या जातात, करेक्ट. आता म्हणून मग आपण काय म्हणतो, की माझ्याकडे पैसा हा टिकतच नाही. किती जणांचं किंवा जणींचं हे फेवरेट वाक्य आहे, की माझ्याकडे ना पैसा येतो पण तो टिकतच नाही. का टिकत नाही, तर कारण तुम्ही इमोशनल स्पेंडिंग करताय, लाईफस्टाईल वाढतीये, आलं की लाईफस्टाईल वाढतीये. लाईफस्टाईल अपग्रेड करू नका असं माझं म्हणणंच नाही, लाईफस्टाईल अपग्रेड व्हायलाच पाहिजे, पण चुकीच्या ठिकाणी नको. पैसा हातात ठेवण्याची सवय नाहीये आणि पैसा ही एक इमोशन आहे. तो पैसा वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशन्स घेऊन येते आपल्या आयुष्यांमध्ये.
म्हणून पैसा टिकत नाही हा प्रॉब्लेम नाहीच आहे. खरा प्रॉब्लेम आपण पैशांना कसल्याही प्रकारचं डिसिजन देत नाहीये हाच आहे. आता एक छोटासा प्रयोग तुम्ही करू शकता. तो प्रयोग असा आहे, आज रात्री ना मागच्या महिन्याचा खर्च बघा. तुमचं जे स्पेंडिंग होतं मागच्या महिन्याचं ते एकदा फक्त जाऊन रिफ्लेक्ट करा. जे काही जिथे कुठे तुम्ही खर्च केला असेल त्या खर्चांना 3 गोष्टींमध्ये डिवाइड करा. पहिली गोष्ट नीड, वॉन्ट आणि इमोशन. म्हणजे तुम्हाला खरंच त्याची गरज होती का? खरंच ती तुम्हाला पाहिजे होती का? तुम्ही फक्त इमोशन तुमच्या आतमध्ये होती म्हणून ती गोष्ट तुम्ही घेतली. जर तुम्ही हे ट्रॅक केलं तर तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बिहेवियरमध्ये एक पॅटर्न दिसेल आणि त्याच पॅटर्न मधून तुम्ही तुम्हाला स्वतःला समजून घेऊ शकता. आणि या एक्झॅक्ट प्रोसेसमध्ये जो पॅटर्न तुम्हाला दिसतो तो पॅटर्न एक्झॅक्टली गुड न्यूज ही आहे की बदलता येतो. तो कसा बदलायचा आहे, तुमची एक्झॅक्टली मनी ब्ल्यूप्रिंट काय आहे हे समजून घ्यायचं जर तुम्हाला असेल तर मी तुमचा मनी ब्ल्यूप्रिंट काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक मनी ब्ल्यूप्रिंटच्या अराउंड एक PDF, एक फ्री गिफ्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. एक पेज तुमच्या समोर उघडेल. त्या पेजवर तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर इन्सर्ट करायचा आहे आणि ही एक्झॅक्टली मनी ब्ल्यूप्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता विदिन 15 मिनिट्स. जर ही एक्सरसाइज तुम्ही मन लावून केली तर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा पैशांबद्दलचा असलेला ब्ल्यूप्रिंट समजेल. आणि हो, अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या पैशांबद्दल असलेला मनी ब्ल्यूप्रिंट असेल किंवा तुमचा स्वतःचा माइंडचा ब्ल्यूप्रिंट असेल, हे जर समजून घ्यायचं असेल आणि या व्हिडिओमधून जर तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओवर एक डिटेलमध्ये कॉमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओमधून कशा प्रकारची व्हॅल्यू मिळतीये ते आणि पुढे काय अपग्रेड करायचं माझ्या व्हिडिओजमध्ये ते. आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.